कला क्रीडा व शैक्षणिक प्रगती समिती माणिकखांबच्या माध्यमातून माणिकखांब गावात दररोज संध्याकाळी 7 ते 8:30 या वेळेत टीव्ही बंद उपक्रम सुरू केलाय। या वेळेत आपल्या लहान मुलांना अभ्यासासाठी प्रोत्साहन द्या, वाचनाची सवय लावा, कुटुंबासोबत संवाद साधा, चांगले संस्कार आणि उज्ज्वल भविष्य घडवूया। आजची योग्य सवय म्हणजे उद्याचे यशस्वी भविष्य। चला माणिकखांब गावातून एक आदर्श उपक्रम सुरू करूया। या उपक्रमात सर्वांनी उत्स्फूर्त सहभागी व्हा। उपस्थित प्राध्यापक गोपाळजी लायरे, गावातील उच्च शिक्षित व्यक्तिमत्व ॲडव्होकेट सोपन चव्हाण, दारणामाई सेवक वृक्षमित्र बंटी पकारे, ज्येष्ठ नागरिक व समाजसेवक श्री प्रल्हाद भटाटे, पहिलवान गोटीराम चव्हाण, प्रवीण चव्हाण, छोटू दादा मदन चव्हाण, प्रेम माळी, गोपाळ चव्हाण, विठोबा चव्हाण, विनायक लायरे, संजय चव्हाण व महिला कविता लायरे, रोहन चव्हाण सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवलाय व उपक्रम यशस्वीरित्या प्रयत्न करण्याचा शब्द दिलाय। बघा मित्रांनो, आपल्या माणिकखांब गावात टीव्ही मोबाईल बंद हा उपक्रम खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी चालू झालेला आहे। आपल्या माणिकखांब गावचे प्राध्यापक लायरे गोपाळजी लायरे सर आहे, त्यांची सर्व टीम आहे। या सर्व गोष्टीसाठी पूर्णपणे टीम या ठिकाणी सज्ज झालेली आहे। आपल्या गावातीलच सर्व टीम आहे। या टीमला सर्वांनी सहकार्य म्हणजे काय, आपल्याला जर उद्याचं भविष्य चांगलं घडवायचं असेल तर प्रत्येक वडिलांचं, त्या मुलांच्या आईचं कर्तव्य आहे की आपल्या बाळाला आपण मोबाईल द्यायचा आहे किंवा नाही द्यायचा हे आपण ठरवायचं आहे। आणि टीव्ही व मोबाईल मुक्त हे अभियान आपल्या माणिकखांब गावात सुरू झालेलं आहे। या अभियानामध्ये सर्वांनी सहभाग घ्यायचा आहे। जर आपल्या मुलांना आपल्याला घडवायचं असेल तर टीव्ही आणि मोबाईल यांच्यापासून लांब ठेवावं लागेल। धन्यवाद। नमस्कार, आपल्या माणिकखांब गावात टीव्ही मोबाईल बंद हे अभियान सुरू झालेला आहे। बघा, आपल्या माणिकखांब गावचे सर्वांच्या परिचयाचे आदरणीय गोपाळजी लायरे सर प्राध्यापक यांनी व त्यांची टीम जी आहे, आयोजक कला क्रीडा व शैक्षणिक प्रगती समिती माणिकखांब, या समितीवर आपल्याच गावातले लोक आहेत। या समितीला सर्वांनी सहकार्य आणि या समितीच्या माध्यमातून मी सर्वांना आव्हान करतो। बघा, आपले जे घरात लहान मुलं आहे, आपल्याला त्यांना टीव्ही आणि मोबाईल याच्यापासून जास्तीत जास्त लांब ठेवायचे का, त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी। जर आपण त्यांना आत्ताच ही सवय जर नाही लावली तर पुढील भविष्य खूप धोक्याचं आहे आणि सर्वांनी या उपक्रमात सहभाग घ्यायचा आहे। जर आपण आपल्या मुलांना टीव्ही आणि मोबाईल याच्यापासून लांब ठेवलं तर नक्कीच आपले मुलं आपल्या गावचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं नाव चांगलं उज्ज्वल करतील। याच माध्यमातून मी सर्वांना आव्हान करतो। आणि जे काही आपले मुलाचे पालक असतील, आई वडील, यांना खास करून विनंती आहे की बघा, जेव्हा आपलं मुलगी आपली रडते तेव्हा आपण काय करतो, बाळा जेवण कर, तुला मोबाईल देते। पण असं आपण न करता त्या बाळाला एक फटका जरी मारला की मोबाईल घेऊ नको, तर असं जरी आपण केलं तर नक्कीच आपलं बाळ त्यालाही समजेल की आपले वडील किंवा आपली आई आपल्याला का मारते। माझी सर्वांना विनंती आहे का आपण आपल्या मुलांना जीव लावाल, पण मोबाईल देऊन जीव लावू नका, कारण मोबाईल हा खूप घातक आहे आणि टीव्ही सुद्धा आपल्या आयुष्यात खूप घातक आहे। मोबाईल टीव्हीने भरपूर लहान लहान मुलांच्या डोक्यावर जे परिणाम झालेले आहेत खूप वेगळ्या पद्धतीचे आहे। जर आपल्या मुलांचं चांगलं भविष्य आपल्याला घडवायचं असेल तर जास्तीत जास्त आपल्याला त्यांना मोबाईल आणि टीव्ही पासून लांब ठेवायचं आहे। उपस्थित सर्वांच्या वतीने मी विनंती करतो की हा जो संदेश आहे आपल्या गावात चांगल्या पद्धतीनं गेला पाहिजे। सर्वांनी या उपक्रमात सहभाग घ्यायचा आहे। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।